धन्यवाद सुनील पाटील सर. दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते. न्यू 11 धामणगाव आणि कृष्णा 11 कवाड दोन संघामध्ये लढत होते. क्षेत्ररक्षण सजलंय नटलंय. सर्वप्रथम नाणेफेकी धामणगाव संघाच्या संघनायकाने जिंकल्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. आणि कबाड संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी 3 षटकांचा सामना राहणार आहे. पॉवर प्ले नाही, 3 षटक म्हटल्यानंतर पॉवर प्ले नसणार आहे. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज होते कबाड संघाची. नयन आणि कुणाल अशी सलामीची जोडी गोलंदाजी करण्यासाठी धामणगाव संघाकडून सागर थोडासा काहीसा सराव करताना सडपातल बांध्याचा हा गोलंदाज कृष्णा 11 कवाड संघाचा सलामीचा फलंदाज नयनसाठी क्षेत्ररक्षकांची पाहणी केल्यानंतर सज्ज होतोय. पंच गणेश पाटील यांनी इशारा केलेला आहे आणि लगेचच यावेळेस चेंडू हवेत उडालेला आहे. झेल आहे मात्र क्षेत्ररक्षण दूर पांगलेले आहे आणि त्याचा लाभ मिळतो फलंदाज नयन याला. 1 धाव पूर्ण करतो आपल्या संघाच्या खात्यामध्ये. एका धावेनिशी कवाड संघाची धावसंख्याला सुरुवात होते. बिनबाद 1. सागर पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीवर सज्ज होताना लांबलचक रनअप 25-26 पावलांचा रनअप राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. यावेळेस ब्लॉक होलमध्ये टारखेला चेंडू हलके चेंडूला मिडॉनच्या दिशेने ढकलून दिलेला आहे. मिडॉनचं क्षेत्ररक्षण चेंडू आणण्याचा प्रयत्न करतात. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आणि त्याचा लगेचच लाभ उचलला दोन्ही फलंदाजाने कुणाल आणि नयन यांनी. आणि अशा प्रकारे 2 धावा पूर्ण केल्यात आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 2नी खातं खोलतोय कुणाल आणि आपली संघाची धावसंख्या वाढवतो 2नी. बिनबाद 3. सागर पुन्हा एकदा कुणालसाठी. यावेळेस टाकलेला हॉपॉली गेट चेंडूला उंचावरून टोन्याला यश आले. चेंडू हवेत आहे. झेल टिपला जातोय आणि कुणाल बाद होतोय. पहिला धक्का बसतोय कृष्णा 11 कवाड संघाला 3 या सांघिक धावसंख्येवर. नवीन फलंदाज मैदानामध्ये निशांत आणि निशांतसाठी हा टाकला चेंडू छान चेंडू होता. तितक्याच सफाईने चेंडू मिडॉनच्या दिशेने ड्राईव्ह करण्यामध्ये यश आले. 1च धाव मात्र मिळणार आहे. क्षेत्ररक्षण चांगलंच होतंय आणि फेकी सुद्धा अप्रतिम दर्जाची होते. 1नी धावफलक पुढे सरकला जातोय. 1 बाद 4. कृष्णा 11 कवाड संघ प्रथम फलंदाजी करत 3 षटकांचा हा सामना राहणार आहे. आणि 3 षटकांचा सामना म्हटल्यानंतर पहिलं षटक प्रगतीपथावर असताना थोडीशी संत गतीने सुरुवात होते कृष्णा 11 संघाची. यावेळेस फलंदाजी करण्यासाठी नयन सरसावत आहे. सागर समोर शॉट टाकला चेंडू पुढ्यात टाकला चेंडू कट करण्याचा प्रयत्न. खाली क्षेत्र थर्डमॅन क्षेत्र मात्र खाली होता आणि थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ढकलून देण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क झाला नाही. याचाच अर्थ बाकीचं काम यष्टिरक्षकाने पूर्ण केलंय आणि चेंडू परत केलाय गोलंदाज सागर याला. नयन पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा शॉट चेंडू होता. आमंत्रित केला होता मोठा फटका मारण्यासाठी मात्र कुठल्याही प्रकारे फटका खेळण्याची संधी मिळालेली नाही. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव होतो आणि अशा प्रकारे षटक पूर्ण होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कृष्णा 11 संघाची धावसंख्या आहे 1 बाद 4. सागर यांच्याकडनं चांगलं षटक पाहावयास मिळालं. फक्त आणि फक्त 4 धावा त्यांनी प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये बहाल केल्यात आणि एक महत्त्वपूर्ण
विकेट सुद्धा कुणाल यांच्या रूपात आपल्या झोलीमध्ये त्यांनी पटकावली. आता मात्र नवीन गोलंदाज येतोय रोहित. फलंदाज असणार आहे निशांत, 1 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. तर नयन मात्र 1 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. 3 चेंडूचा विचार जर केला आतापर्यंत नयन यांनी 3 चेंडूंचा सामना केलेला आहे, 1च धाव पूर्ण केलेली आहे. आणि निशांत 1 चेंडू खेळला आहे आणि 1 चेंडूमध्ये त्यांनी 1 धाव पूर्ण केलेली आहे. दोन्ही फलंदाजांना मोठे फटके खेळावे लागतील, अन्यथा गोलंदाजी मात्र चांगली होते. रोहित नवीन गोलंदाज आहे, रोहितवर कुरघोडी करावी लागणार आहे. रोहितच्या गोलंदाजीवर जास्तीत जास्त धावा कवाडा संघाला वसूल कराव्या लागतील, बनवाव्या लागतील, अन्यथा 3 षटकांचा सामना म्हटल्यानंतर पहिल्या षटकात 4च धावा आलेल्या आहेत. रोहित यावेळेस चांगल्या दर्जाचा चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू, हलकेच चेंडूला पुश करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क झालेला नाही, मिलन झालेलं नाही. चेंडू सरळ निघून जातो, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव असा चेंडू होतो. तोच रोहित पुन्हा एकदा निशांत याला राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मोठा फटका आहे, चेंडू मात्र हवेत झेल टिपण्याची संधी मिळत नाही, चेंडू निघून जातो लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी चांगला फटका होता. तर 6 धावांशी निशांत पोहोचतो 7 या आकड्यावर आणि संघ पोहोचतो आपला कृष्णा 11 डबल फिगरमध्ये 1 बाद 10. छान फटका होता, चांगला फटका होता. संघाच्या धावसंख्येला गती देणारा, आकार देणारा, उकार देणारा फटका आणि अशाच फटक्यांची गरज लागणार आहे कृष्णा 11 संघाला. एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल, कारण धामणगाव संघाकडे पण सुद्धा चांगले मोठे मोठे फलंदाज आहेत आणि धामणगाव संघ काल हिवाली इथे क्वालिफाय झालेला संघ आहे. त्यांचा हौसला थोडासा बुलंद झालेला दिसतो, वाढलेला दिसतोय निश्चितच करून, आणि या स्पर्धेत सुद्धा आपलं आव्हान जिवंत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. नवीन चेंडू पाठवून द्यायचा आहे, नवीन चेंडू प्लीज. आयोजकांना विनंती असेल की नवीन चेंडू मैदानामध्ये आतमध्ये पाठवून द्यायचा आहे ताबडतोब. थोडासा स्किल हरवलेला आहे, मैदानाच्या बाहेर गेलेला होता. षटकार, मोठा षटकार मारला होता निशांत याने आणि चेंडू मात्र निघून गेला होता. मात्र रोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या धावपट्टीवर चेंडू फेकण्यासाठी. निशांत असणारे फलंदाज, 3 चेंडूचा निशांत याने सामना केलेला आणि 7 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. 1 षटकार आहे त्याच्यामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र यावेळेस बॅट त्यांनी आडवी टाकली, क्रॉस टाकली आणि चेंडू सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. जर सरळ बॅटने जर खेळला असता किंवा आपलं पद्धतचलितचा जर वापर केला असता, एखादा पाऊल पुढे टाकून खेळला असता, तर चेंडू कदाचित बॅटच्या कुठल्या तरी अंगाला लागला असता, एक दुसरी धाव मिळाली असती. मात्र जागच्या जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न निशांत यांचा फसला आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे, 1 बाद 10. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातील उर्वरित 3 चेंडू यायचे बाकी आहेत. रोहित पुन्हा एकदा यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये रेंगाळतो. क्षेत्ररक्षण चेंडूचा पाठलाग करतायत, मात्र चेंडू अडवला जाणारा नाही, चेंडू सरळ निघून जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. 4 धावांशी संघाची धावसंख्या वाढते, 1 बाद 14. मी मगाशीच म्हटलं होतं की पद्धतचलितचा वापर करावा लागेल. यावेळेस मात्र त्यांनी आपला एक पाऊल पुढे टाकला आणि शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न होताना सरळ बॅट टाकली, मात्र चेंडू बॅटची कडा घेत थर्डमॅन क्षेत्राच्या बाहेर निघून गेला. 4 धावांसाठी. रोहित पुन्हा एकदा निशांत साठी
चांगला फटका आहे ऑफ साईडच्या दिशेने, ऑफचं क्षेत्ररक्षण दूर पांगलेला चेंडू अडवला जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतं, एकच धाव मिळते निशांतला, एक धाव मिळते कृष्णा 11 कवाड संघाला, 1 धावफलक पुढे सरकला जातोय, 1 बाद 15. आता मात्र नयनला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे, कारण आतापर्यंत जर बघितलं नयनने 3 चेंडू खेळलेला आहे आणि 3 चेंडूवर फक्त एकाच धावेवर हा सलामीचा फलंदाज स्थिर झालेला आहे. रोहित पुन्हा एकदा नयनसाठी शॉट टाकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, मात्र पंच दखल घेत आहेत की खराब चेंडू आहे, खूपच बाहेर पडल्यानंतर लगेचच पंचांचा हात जमिनीलगत समांतर करतायत, पंच इशारा करतायत की खराब चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. एका एक्स्ट्रा धावेची भर पडते कृष्णा 11 कवाड संघाच्या खात्यामध्ये, 1 धावफलक पुढे सरकला जातोय, 1 बाद 16. रोहित पुन्हा एकदा शॉट टाकले, चेंडू उंचावरून टोलण्यात यश आले, मात्र चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली कुठल्याही प्रकारे क्षेत्ररक्षण चूक करत नाहीत, फलंदाज नयन बाद होतोय आणि दुसरा धक्का कवाड संघाच्या खात्यामध्ये नयनच्या रूपात. दोन षटकांची समाप्ती झालेली आहे, शेवटचं षटक बाकी असणार आहे. कृष्णा 11 कवाड संघाच्या बारीचं धावसंख्या 16 झालेली आहे आणि शेवटच्या षटकामध्ये 10-12 धावा कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना बनवाव्याच लागतील, नाहीतर लुईन स्कोरचा सामना करावा लागेल. मात्र गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजाला पसंती दिली जाते धामणगाव संघाकडून. चेतन याच्या हातामध्ये चेंडू असणार आहे, स्लॉक मध्ये शेवटचं षटक घेऊन येतो चेतन आपल्या संघासाठी. समोर फलंदाज असणार आहे निशांत आणि निशांतला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज वैभव नॉन स्ट्रायकरवर जाऊन उभा राहणार आहे. यानंतर होणारी लढत जय बजरंग सोनटक्के आणि पप्पू 11 नांदिकने, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की पहिली बारी संपल्यानंतर, हे षटक संपल्यानंतर लगेचच नाणेफेकीसाठी हजर राहायचंय. यावेळेस चेतन निशांतसाठी फुलटॉस टाकला, चेंडू बॉलरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न, झेलण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र प्रयत्न फसतोय, क्षेत्ररक्षण सुद्धा चकतोय. दरम्यान 1 धाव पूर्ण होते, एका धावेनेशी संघाची धावसंख्या वाढते, 2 बाद 17. मुकेशजी भांगरे ग्रुप ग्रामपंचायत कवाड ग्रामचे सदस्य आहेत. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मुकेशजी भांगरे श्रमजीवी संघटनेचे सदस्य तसेच ग्रुप ग्रामपंचायत कवाडचे सुद्धा सदस्य आहेत, विद्यमान सदस्य आहेत. आपण कुठे असाल व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चेतन यांनी टाकला हा चेंडू, हलवा टाकला चेंडू, थोडासा विचित्र पद्धतीने टाकला चेंडू, नो चेंडू घोषित पंच करतायत. 2 धावा तर संघाच्या खात्यामध्ये बहाल होत आहेत. 2 धावेनेशी संघाची धावसंख्या वाढली जाते, 2 बाद 19. आणि आता मात्र निशांतला फ्री हिटची मोठी संधी मिळते. चेंडू थोडासा हलवार पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र देशापासून भरकटलेले दिसतात चेतन. तोच चेतन फ्री हिटचा चेंडू घेऊन येतोय निशांतसाठी. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघून जातो, खूपच बाहेर निघून जातो आणि पंच दखल घेत आहेत, खून करतायत. वाईटची एका धावेची भर पडते कृष्णा 11 कवाड संघाच्या खात्यामध्ये. फ्रीडचा चेंडू असणारे पुन्हा एकदा संधी आहे. यावेळेस मोठा फटका आहे, मात्र चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये रेंगाळतो. मिड विकेटचं क्षेत्ररक्षण चेंडू अडवला जातो आणि चेंडू फेकी होते. दरम्यान एकच धाव मिळते संघाच्या खात्यामध्ये, 1 धावफलक पुढे सरकला जातोय 21 या अंकावर, 2 बाद 21. आता मात्र नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी सरसावतोय वैभव. चेतन वैभव साठी
थोडासा लो फुलटॉस चेंडू होता, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू होता. मोठा फटका मारण्याची वैभवला मोठी संधी होती, मात्र ती संधी त्यांनी मोक्याच्या क्षणी घालवली आहे. चेतन पुन्हा एकदा वैभवसाठी शॉट टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर निघून गेला. टप्पा पडल्यानंतर आणखी बाहेर निघून जातो म्हटल्यानंतर पंच लगेच दखल घेतायत, खून करतायत. वाईटची एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 धाव फलक पुढे सरकला जातोय कृष्णा 11 कवाड संघाचा. 2 बाद 22, 2-2-2 नेल्सन फिगर्स पुन्हा एकदा पाहाव्यास मिळतोय की 2-2-2-2 असे 3 अंकडे. यावेळेस चेतन आता पुढचा चेंडू आणि चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसतोय. चेंडू जाऊन यष्ट्यावर आदळतोय. फलंदाज वैभव बाद होतोय. तिसरा फलंदाज बाद होतोय कृष्णा 11 कवाड संघाचा 22 या धावसंख्येवर. विजय मास्टर थोडीशी संधी मिळते आपल्यासाठी. थँक्यू. नवीन फलंदाज सचिन येतोय साथ देण्यासाठी. यावेळेस सचिनला टाकलेला चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो. पहिली धाव अतिशय वेगात घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, घातकी प्रयत्न आहे, मात्र सुदैव म्हणावं लागेल की दोन्ही फलंदाज सही सलामत 2 धावा पूर्ण करत आपल्या क्रीजमध्ये. 2 धावांशी कृष्णा 11 संघाची धावसंख्या वाढली जाते. 2 बाद 24. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकातील शेवटचे काही चेंडू यायचे बाकी आहेत आणि चेतन पुन्हा एकदा चेंडू फेकीसाठी सज्ज होत आहे. फलंदाज असणार आहे सचिन. 2 या धावसंख्येवर फलंदाजी करतो सचिन. शेवटचा चेंडू असणार आहे कृष्णा 11 संघाच्या बारीचा. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. एक्स्ट्रॅक्शन सुद्धा चकतोय. दरम्यान दोन्ही फलंदाज एका धावेसाठी सरसावतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि फलंदाज धावबावत होतोय. एकच धाव मिळते. एका धावेनिशी कृष्णा 11 संघाची धावसंख्या पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर वाढली जाते. 3 बाद 25 बरोबर 25 धावसंख्या झालेली आहे आणि 3 षटकामध्ये 26 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे धामणगाव संघासमोर. मी 2 संघांना विनंती करतोय, जय बजरंग स्पोर्ट्स सोनटाके आणि पप्पू 11 नांदिकने. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी करण्यासाठी ताबडतोब हजर राहायचंय. स्वर्गीय संजयजी डांबरे टॉस बॉक्स मध्ये आपण ताबडतोब हजर राहायचंय. जय बजरंग सोनटाके आणि पप्पू 11 नांदिकने दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. एक संघनायक टॉस बॉक्स मध्ये स्थानापन्न झालेले आहेत. नांदिकने संघनायकाचं आगमन झालेलं आहे. अपवाद असेल सोनटाके संघाच्या संघनायकांना की वेळ न दवडता ताबडतोब यायचं आहे, अन्यथा पॅनल्टीचा सामना करावा लागणार आहे. आम्ही वारंवार पुकारतोय, फक्त अनाउन्समेंट 3च वेळा करण्यात येणार आहे. शेवटचा पुकारा असणार आहे. क्षेत्ररक्षण करण्यासाठी सर्व क्षेत्ररक्षण सज्ज होत आहेत. चेंडू पडायच्या आत जर आपण नाही आला तर पॅनल्टी लगेच बहाल होईल आपल्यासाठी ताबडतोब. ओके, आलाय, येतोय. मी दरम्यान व्यासपीठावर स्थानापन्न झालेल्या ग्रुप ग्रामपंचायत कवाडचे विद्यमान सदस्य तसेच श्रमजीवी संघटनेचे सदस्य मुकेशजी भांगरे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी होणार आहे. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे सर.
दोन संघामध्ये सर पाहून घ्या आणि इकडे या सर असे दाखवते ना अगोदर दोन्ही सर. मुकेशजी भांगरे साहेबांच्या शुभ हस्ते दोन संघामध्ये नाणेफेकी होते. आई गावदेवी असा कॉल मागितलेला आहे आणि आई गावदेवी त्यांच्याच बाजूने कॉल लागलेले आहे. आपण नाणेफेकी जिंकलेले आहे. सर जाऊन व्यासपीठावर थाना पण वाचूया आपण नाणेफेकी जिंकलेले आहे. 3 षटकांचा सामना राहणार आहे. 3 षटकामध्ये आपण प्रथम डिसिजन काय घेणार आहात? फिल्डिंग फर्स्ट. फिल्डिंग करण्यामागे उद्दिष्ट काय असणार आहे? फिल्डिंग आमच्याकडे बॉलर चांगले आहेत आणि कमीत कमी धाव रोखण्यात प्रयत्न करू. धन्यवाद. जास्त वेळ काय तुमची मुलाखत घेत नाही. बेस्ट तुमच्यासाठी बेस्ट ऑफ लक. नाणेफेकी आपण हरलात, जर आपण नाणेफेकी जिंकली असती तर आपला निर्णय काय आला असता? आम्ही फलंदाजीच केली असते. तर आपल्या मनासारखंच झालं. हो. 3 षटकामध्ये किती धावांपर्यंत आपण जाणार? मंजिल आपली किती धावांपर्यंत आपण नेणार आहात? 30+ जाण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. दोन्ही संघनायकांना ऑल द बेस्ट. बोलूया कॉमेंट्री बॉक्समध्ये तिथे असतील सुनील पाटील. सोनटक्का संघाच्या संघनायकाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमंत्रित केलेले आहे सोनटक्का संघाने प्रथम फलंदाजीसाठी. धन्यवाद भगवानजी लकडे सर. तर दुसऱ्या इनिंगला होती सुरुवात. गोलंदाज ट्रॅकवर कुणालचा पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा राहिला नाहीये. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त धावाने फलकावर पहिली धाव श्री गणेश होतोय. मयू 11 धामणगाव टीम आपण पाहतोय. 26 धावांचा पाठलाग करत असताना कृष्णा 11 कव्वाडच्या विरोधात. गोलंदाज कुणाल लसने गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस फुलटॉस आहे. क्षेत्ररक्षक उभा ठाकलाय. झेलची संधी आणि चांगला नहीं गोली तू खुदा है तेरी. चेतन हा बॅटर तंबूच्या आश्रयाला निघून गेलाय. नवीन बॅटर आपण पाहतोय अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एकंदर पाहिलं तर पहिला चेंडू स्वेर राहिला. त्यानंतर मात्र चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली आणि जाळ्यामध्ये अडकवलं गेलं चेतन या बॅटरला. 1 धावावर 1 विकेट पाहायला मिळते. मयू 11 धामणगाव टीम 26 धावांचा पाठलाग करत असताना कृष्णा 11 कव्वाडच्या विरोधात. सुरुवात चांगली झाली. ज्या पद्धतीने पाहिलं तर विकेट मिळवली. आत्मविश्वासाने मात्र इथून गोलंदाजी केली जाईल. मैदानाच्या आतमध्ये कुणाल लसने आपण पाहतोय. पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर अक्षयच्या विरोधात. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. जोरदार अपील जरूर झाली आहे परंतु लेग बाईटच्या स्वरूपामध्ये इथे मात्र बॅटच्या साहाय्याने धाव आली आहे. 1 धाव इथे फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 2 अंकावर. च्या पद्धतीने पाहिलं तर आडव्या बॅटने पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ 30 सर्कलमध्ये राहिला आणि मुभा होती फलंदाजांना एक सिंगल कंप्लीट करण्याची. धावसंख्या आपण पाहतोय 2 अंकावर जाऊन पोहोचले. डावखुऱ्याचा बॅटर दिलीप यावेळेस स्ट्राईक एंडला पहिल्यांदाच असेल कुणालच्या विरोधात. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु बघत राहिलेत. चेंडू सरळ पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. हा येणारा दुसऱ्या इनिंग मधला धमाका षटकार पहिला. धावसंख्या आपण पाहतो षटकाराच्या मदतीनं 8 ही अंकावर जाऊन पोहोचला. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळेस सर्व बॅटने स्ट्रोक केला गेलाय. प्रोटेक्शन आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये. त्यावेळेस चुकी घडली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता.
4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. फलकावर धावा आहेत 12. यावेळेस चांगला चेंडू, चांगली लाईन यावेळेस पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 12 या अंकावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 26 धावांचा पाठलाग करत असताना मयू 11 धामणगाव. गोलंदाज कुणाल लसने पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का, परंतु त्याच्या अवाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा येण्या चौकार. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 23. आता मात्र 3 धाव्यांची आवश्यकता. चांगली बॅटिंग करत असताना धावांचा पाठलाग केला जातोय. मयू 11 धामणगाव टीम आपण पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला. बाकीचं काम केले यष्टीरक्षकानं. निर्धावच्या स्वरूपात या चेंडूची हाताळणी केली गेली. गोलंदाज केतन पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर.